नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आरपीआय राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त भांडूपमध्ये महिलांना साडी वाटप संपन्न. तर लर्निंग लायसन ऑनलाईन प्रक्रियेने उपलब्ध होणार अवघ्या 10 मिनिटात. एजंटला बसणार चाप. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त भांडूपच्या पराग शाळेत भांडूप तालुका अध्यक्ष बाळू माने यांच्यातर्फे महिलांना मोफत साडी वाटप. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त भांडूपच्या पराग शाळेमध्ये महिलांकरिता मोफत साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भांडूप तालुका अध्यक्ष बाळू माने यांच्यातर्फे महिलांना साडी वाटप करून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पराग शाळेच्या आवारात या कार्यक्रमासाठी भांडूप परिसरातील महिलांनी एकच गर्दी केली होती. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा नेते किरीट सोमय्या, रिपब्लिकन नेते अर्जुन डागे, प्रवीण बैतुले, जितेंद्र गाडीगावकर, बहुजन विद्यार्थी परिषदेचे चंद्रशेखर कांबळे, मुंबई जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड, उपाध्यक्ष तानसेन ननावरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक बाळू नाईक, बहुजन विद्यार्थी परिषदेचे चंद्रशेखर, रिपब्लिकन पक्षाचे मुंबई जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड इत्यादी मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. तर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रामदास आठवले यांना येत्या निवडणुकीत महायुतीचेच सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर महिलांना मान्यवरांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक बाळू नाईक यांनी कार्यक्रमाची माहिती S9शी बोलताना दिली. आजचा कार्यक्रम भांडूप विभागातील तमाम गोरगरीब जनता या ठिकाणी 36 पाडे असे आहेत की गरीब आहेत, दलित जनता आहे, आमची मागासवर्गीय आहेत, त्यांची दयनीय अवस्था आहे. अशा गोरगरीब महिलांना आज आमचे दलित हृदय सम्राट माननीय नेते रामदासजी आठवले साहेब यांचा 25 डिसेंबरला वाढदिवस होता. त्यानिमित्ताने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने, भांडूप तालुक्याच्या वतीने आणि माझे सर्व सहकारी राधेश्याम गुप्ता, राजू थाटे, रवी लिंबाळकर, वामनराव धारे, जगन्नाथ बावा, माया वीरकायदे, श्यामा कांबळे या सर्व महिलांनी अतिशय मोलाचं सहकार्य करून हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी केला आहे. सदर कार्यक्रम पार पडत असताना जास्तीत जास्त जबाबदारी गेली ते माया वीरकायदे यांनी घेतलेली आहे. महिलांच्यासाठी घरोघरी जाऊन कुपन दिलेले आहेत. आमचे राधेश्याम गुप्ता यांनी या ठिकाणी हे केलं आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय किरीट सोमय्याजी, तसेच भांडूप तालुक्याचे त्यांचे अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जितू गाडीगावकर हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते. तसे आमचे आदरणीय नेते प्राध्यापक जगन्नाथ बावा, जे की आमचे आता येणाऱ्या भांडूप विधानसभेचे उमेदवार आहेत, ते या ठिकाणी उपस्थित होते. हे सर्वांचं मोलाचं कार्य होतं. आणि आठवले साहेबांचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा भांडूपमध्ये पहिली वेळ की हजारो महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि हजारो महिलांना आम्ही मोफत साड्या वाटप करणार आहे. आठवले साहेबांना मी मेसेज देणार आहे भांडूपच्या वतीने की आम्ही भांडूप विभागात तुमच्या वाढदिवस अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केला, असा आम्ही आठवले साहेबांना या ठिकाणी मेसेज देत आहे. आज आम्ही आठवले साहेबांचा वाढदिवस या निमित्ताने सर्व कार्यकर्ते हा संदेश देणार आहे की येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचा दारुण पराभव करावा व भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय युतीला भरघोस मते निवडून देऊन आपली सत्ता या ठिकाणी आणावी, अशी मी या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी अशी सूचना करत आहे, आदेश देत आहे, विनंती करत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. भांडूप शिवाजी तलाव परिसराच्या सुशोभीकरणास प्रक्रियेला वेग. महाराजा फास्ट फूड हटवून पालिकेने केली सुरुवात. मागील कित्येक वर्षापासून रखडलेल्या शिवाजी तलाव परिसर सुशोभीकरण प्रक्रियेला आज अखेर वेग आला. समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या शिवाजी तलावाची सुटका करण्यासाठी पालिकेने शिवाजी तलाव परिसरातील दुकाने हटवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. परंतु पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून ही योजना कित्येक वर्षापासून रखडली. परंतु आज महाराजा फास्ट फूड सेंटरचे पुनर्वसन करतानाच पालिकेने या दुकानावर हातोडा उचलला. सकाळी 9:30च्या सुमारास सुरू झालेल्या या मोहिमेचे नेतृत्व एसवॉटचे उपअभियंता पवार यांनी केले. तर मुक्कादम आणि इतर 7 ते 8 कामगारांच्या पथकाने महाराजा फास्ट फूड सेंटरचे बांधकाम तोडण्यासाठी घटनास्थळी हजर झाले होते. महाराजा फास्ट फूड सेंटरचे मालक यांना चेंबूर येथे पर्यायी जागा मिळाल्याने या कारवाईला कोणताही विरोध न होता कारवाई शांततेने पार पडली. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्धसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात ऑनलाईन चाचणी अवघ्या 10 मिनिटात उपलब्ध होणार लर्निंग लायसन्स. वाहतूक चालकांना लर्निंग लायसन मिळवण्याकरता तासनतास आरटीओ कार्यालयात रांगेत उभे राहावे लागत असून ही प्रक्रिया खूपच त्रासदायक व गतिशील अशी होती. त्याचबरोबर नोकरी धंद्याला जाणाऱ्या नागरिकांना हे खूपच अवघड ठरत होते. मात्र अवघ्या 10 मिनिटात लर्निंग लायसन मिळण्याची सोय आरटीओने उपलब्ध करून दिल्याने लर्निंग लायसनसाठी तासनतास रांगेत उभे राहणे किंवा एजंटला पैसे देऊन काम करून घेणे अशा सर्व त्रासातून आता वाहन चालकाची सुटका झाली आहे. लर्निंग लायसन मिळवण्याकरता ठाणे आरटीओ मध्ये नागरिकांना तासनतास तर कधी 2 ते 3 दिवस तात्काळत उभे राहावे लागत होते. तसेच काम लवकर करण्याकरता एजंटचाही आधार घ्यावा लागत होता. सध्या ठाण्यातील हे चित्र बदलले आहे. लर्निंग लायसन हवे असल्यास आवश्यक ती कागदपत्रे जमा केल्यानंतर 60 मार्कांची ऑनलाईन चाचणी घेण्यात येते. या चाचणीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर अवघ्या 10 मिनिटातच नागरिकांच्या हातात लर्निंग लायसन मिळते अशी माहिती उपप्रादेशिक परिवहनच्या अधिकारी हेमलता पाटील यांनी दिली. आरटीओच्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असून एजंटच्या कारभारालाही यामुळे चाप बसणार आहे. तर सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन आम्हाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. ऑनलाईन प्रक्रियेद्वारे डायरेक्ट कम्प्युटरवर 10 प्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी ज्या 6 प्रश्नांची उत्तरं दिली तर तो लर्निंग लायसन्ससाठी पात्र ठरवलेले जातात ते कॅन्डिडेट आणि समोरच बसून त्या कॅन्डिडेटला समजते की आपण फेल झालो आहोत की पास झालेलो आहोत. आणि जे कॅन्डिडेट पास झालेले आहेत त्यांना त्या ठिकाणी 5 मिनिटं बसून लगेच लायसन्स प्रिंट करून त्यांच्या हातात दिले जात आहे. पूर्वी कसं होतं की कॅन्डिडेट टेस्ट देत होता, परंतु टेस्ट दिल्यानंतर ते निघून जात होते. निघून गेल्यानंतर आफ्टर 2 डेज 3 डेज परत यायचे, लायसन घेऊन जायला जायचे. त्याच्यामुळे काय व्हायचं की ते एका लायसन घेण्यासाठी त्यांना 3 ते 4 वेळा कार्यालयात यावं लागत होतं. परंतु ह्या प्रक्रियेमुळे सेम डे लायसन दिल्यामुळे लगेच त्यांना फक्त आज जर फॉर्म सबमिट केला तर लगेच 10 मिनिटात लायसन मिळत जात आहे. त्याच्यामुळे जे काही 3 ते 4 वेळा कार्यालयात येण्याची जी काही त्यांची हे होती प्रक्रिया होती ती पूर्णपणे थांबून एका फेरीत त्यांना आता लायसन दिले जात आहे. त्याच्यामुळे नागरिकही बऱ्यापैकी खुश असतात दिसत आहे. साधारणतः आम्ही 19 डिसेंबरपासून ह्या प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे. नागरिकांना एकाच पद्धतीने आव्हान देत आहोत की तुम्ही आपली लायसन आपल्याच हातात घेऊन गेलं तर आरटीओ कार्यालयासाठी पण सोयीस्कर होईल आणि त्यांच्या स्वतःसाठी पण सोयीस्कर होईल. सारिका साळुंखे, एस9 न्यूज ठाणे. येणारे नवीन वर्ष म्हणजे 2014 मध्ये 9 महिने लग्न मुहूर्त असेल तर विवाह इच्छुकांसाठी आनंददायी गोष्ट. येत्या काही दिवसातच नवीन वर्षाचे आगमन होणार असून सर्वत्र याच्या स्वागताची तयारी सुरू आहे. तर हे नवीन वर्ष कसे असणार आहे याकडे सर्वांचीच उत्सुकता लागली आहे. नवीन वर्षाची सुरुवात 1 जानेवारीला अमावस्येच्या दिवशी होणार असून इसवी सन 2013 मध्ये वर्षाचा प्रारंभ हा बुधवारी असाच झाला होता. येत्या काही दिवसातच नवीन वर्षाचे आगमन होणार असून सर्वत्र याच्या स्वागताची तयारी सुरू आहे. तर हे नवीन वर्ष कसे असणार आहे याकडे सर्वांचीच उत्सुकता लागली आहे. 1 जानेवारीला अमावस्या असून इसवी सन 2013 मध्ये वर्षाचा प्रारंभ हा बुधवारीच झाला होता. त्यामुळे 2014 चे कॅलेंडर हे 2003 प्रमाणेच असणार असल्याची माहिती खगोलशास्त्रज्ञ डॉ. कृ. सोमण यांनी दिली. या वर्षभरात एकूण 24 सुट्ट्या आहेत. तर प्रजासत्ताक दिन, श्री महावीर जयंती, बकरी ईद या सुट्ट्या रविवारी येणार आहेत. 2 चंद्र व 2 सूर्य अशी 4 ग्रहणे असणार असून त्यापैकी 1 ग्रहण हे महाराष्ट्रातून दिसणार असल्याचे सोमनांनी म्हटले. तर विवाह इच्छुकांसाठी आनंददायक गोष्ट आहे ती म्हणजे
पुढचे 9 महिने लग्नाचे मुहूर्त असणार आहेत, तर ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये विवाह मुहूर्त नाहीत. गणपती, दिवाळी, दसरा हे सण 11 दिवस आधीच येणार आहेत, तर गौरी गणपतीचे आगमन हे 7 दिवस असणार असून तर गौरी गणपती हे 7 दिवस घरी विराजमान होणार आहेत. या संदर्भातील माहिती दाकृ सोमन यांनी एसनांशी बोलताना दिली. येत्या बुधवारी इसवी सन 2014चा प्रारंभ होतोय आणि पहिल्याच दिवशी अमावास्या आहे. अर्थात पहिल्याच दिवशी अमावास्या असणं 1 जानेवारीला हे काही नवीन नाही. 1995 मध्ये 1 जानेवारीला अमावास्या आली होती आणि त्या वर्षामध्ये काही वाईट घटना घडलेल्या नाहीत. त्यामुळे 1 जानेवारीला अमावास्या आहे म्हणजे काहीतरी वाईट घटना घडेल असा जर गैरसमज असेल तर तो खोटा आहे, एक अंधश्रद्धा आहे. तेव्हा उलट या नवीन वर्षामध्ये चांगल्या घटना घडणार आहेत. आता या 2014 नंतर पुन्हा 2033 साली 1 जानेवारीला अमावास्या येणार आहे. म्हणजे 1995 नंतर 2014 आणि 2014 नंतर 2033 साली अमावास्येच्या दिवशी 1 जानेवारी येते. त्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात बुधवारी येते. म्हणजे वर्षारंभ बुधवारी होतोय आणि वर्षाची अखेर सुद्धा बुधवारीच होते. अर्थात असं पूर्वी कधी आलं होतं तर 2003 साली बुधवारी सुरुवात झाली होती, प्रारंभ झाला होता नवीन वर्षाचा 2003 साली. आणि म्हणजे यावर्षी जे 2014ला जे कॅलेंडर आहे ना ते 2003 साली होतं. म्हणजे 2003 साली जर कोणाकडे कॅलेंडर असेल त्यावेळेचं तर ते यावर्षी उपयोगी पडू शकेल. नवीन वर्षामध्ये 24 सुट्ट्या आहेत. अर्थात 24 सुट्ट्यांपैकी 3 सुट्ट्या ह्या रविवारी येत आहेत. त्यापैकी आपल्याला माहिती असेल प्रजासत्ताक दिन रविवारी येतोय, त्यानंतर महावीर जयंती रविवारी येते आणि बकरी ईद सुद्धा रविवारी येते. अर्थात 3 सुट्ट्या बुडणार आहेत. हे एक वाईट गोष्ट आहे, पण 24 म्हणजे 21 सुट्ट्या ह्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. अर्थात नवीन वर्ष हे नवीन घटना घेऊन येतच असतं. खगोलीय घटनांच्या दृष्टीने सांगायचं तर पुढच्या वर्षी 4 ग्रहण आहेत. त्यापैकी 2 सूर्यग्रहण आहेत आणि 2 चंद्रग्रहण आहेत. अर्थात सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाहीत, पण चंद्रग्रहण मात्र भारतातून दिसणार आहे एक. आणि ते चंद्रग्रहण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल ते पूर्व भारतातून दिसणार आहे. म्हणजे मुंबई, पुणे, इथून रत्नागिरी, गोवा इथून दिसणार नाही, पूर्व भारतातून नागपूर आणि त्या परिसरातून दिसणार आहे. अर्थात खगोलप्रेमींसाठी आणखी एक गोष्ट म्हणजे पुढच्या वर्षी गुरु शुक्राचं सुरेख दर्शन होणार आहे, ग्रहमानाचं सुरेख दर्शन होणार आहे. अर्थात आकाश स्वच्छ मिळाल्यास खगोलप्रेमींना नवीन काहीतरी संशोधन त्यामुळे करता येईल. अर्थात नवीन वर्षाच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना शुभेच्छा. लोकसेवेची निवडणूक आहे तर माझी खात्री आहे जे भ्रष्टाचार न करणारे नीतिमान लोकसेवक आहेत त्यांना जनता निवडून देईल. सारिका साळुंखे, एसएन न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी
ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. मुलुंडमधील दयानंद वैदिक हायस्कूलमध्ये भागवत कथा सप्ताहाला उत्साहात सुरुवात. मुलुंडमधील दयानंद शाळेमध्ये मुलुंडचे प्रतिष्ठित नागरिक मोहन चंद्रा यांनी श्रीमद भगवद्गीता कथा सप्ताहाला 25 डिसेंबरपासून सुरुवात झाली. 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या कथा सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमामध्ये भाविकांनी भगवत कथेचा मनमुराद आस्वाद घेतला. श्रीमद भागवत कथा म्हणजे श्रीकृष्णाच्या कथा. जीवनाच्या प्रत्येक प्रश्नावर भागवत कथा योग्य तोडगा शोधून देते. तर भागवत कथा माणसाचे सर्व दुःख हरणही करते, सर्व समस्या सोडवण्याकरता सामर्थ्य देते अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करणे हे आपल्या आईचे स्वप्न होते. ते पूर्ण झाल्याने खूप आनंद होत आहे. तर सर्व नातेवाईक आणि आमंत्रित भागवत कथेचा आनंद घेत आहेत. तर भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करता आल्याने खूप धन्य वाटत असल्याची प्रतिक्रिया आयोजक मोहन चंद्रा यांनी एस9शी बोलताना व्यक्त केली. ये भागवत कथा जो है ना, हमारे परिवार में जैसे मेरा मदर है, मेरे चाचा का वाइफ है, 2 चाचा है, उनकी वाइफ है. तो मेरे पिताजी भी समझ लो गुजर चुके हैं. मेरे चाचा 2 हैं, वो भी गुजर चुके हैं. लेकिन वो तीनों जो माँ है मेरी, उनका एक मन का एक लक्ष्य था कि हमारे जीवन में हमारे जीते जी भगवान का महिमा हो जाए. और ऐसी एक घड़ी आई कि जो समझ लो एकदम से समझ लो भागवत का प्रवक्ता भी मिल गया सहजता से, और सहजता से ये जगह जो है जहाँ हम सुन रहे हैं भागवत रस वो भी मिल गया है. और वो जो तीनों मई हैं, उनकी जो लड़कियां हैं, उनके जो बेटे हैं, उनके पोते हैं, नाते हैं, ये सब समझ लो वो भगवान की भक्ति का महिमा का रसपान कर रहे हैं. और ये 7 दिन चलेगा और 7 दिन में समझ लो सबको समझ लो आनंद आएगा. ये उसका उद्देश्य है. और भागवत कथा का जीवन का महत्व ऐसा है कि भागवत कथा जो है वो पूरी भगवान परमात्मा कृष्ण के चरित्र के ऊपर है. और भगवान कृष्ण का जो चरित्र है वो ऐसा रहता है कि जिसके समझने से और जिसका जीवन समझने के बाद में इम्प्लीमेशन करने से आदमी का जीवन बहुत सुखी हो जाता है. और उसके साथ में जो लोग जो चलते हैं, जो जीते हैं, उनको भी वो बहुत बड़ा सुख का एहसास पहुंचता है. आदमी को दुख में जो है, आदमी को जब कोई पीड़ा का समय आता है तब वो पीड़ा में वो आदमी कुछ न कुछ सीखता है. ये जो चरित्र है वो चरित्र में ये चीज़ें हैं सब कि कभी भी आदमी शरीर का दुख रहेगा, मन का दुख रहेगा, या जीवन का कोई भी समझ लो वो जो दुख जैसी कोई चीज़ रहती है, उसमें से दुख जैसी चीज़ को वो अपने सुख में समझता है और इससे वो खुद भी दुखी नहीं होता है और अपने साथ में रहने वाले को भी कभी दुख नहीं पहुंचाता है. वही इसका मेन उद्देश्य है. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्धसह कौस्तुभ दरवेस, एस9 न्यूज, मुंबई. सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञामध्ये नरेंद्र चंचल प्रस्तुत, माता की चौकीस नागरिकांचा भरघोस प्रतिसाद. कोपरी स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण व आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत. खासदार संजीव नाईक, काँग्रेस गटनेते व नगरसेवक रवींद्र फाटक यांनीही काल देवीचे दर्शन घेतले. सर्व नागरिकांना हे नवे वर्ष सुख समृद्धी व आरोग्यदायी लाभो असे साकडे त्यांनी देवीकडे घातले असल्याचे म्हटले. भरत चव्हाण साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी सालाबादाप्रमाणे या ठिकाणी मातेच्या जागरणाचा मोठा कार्यक्रम आणि हवनाचा कार्यक्रम करतात. तुम्ही बघत असाल की हजारोच्या संख्येमध्ये लोक याचा लाभ घेतात. ही एक धार्मिक व्यवस्था आहे आणि ती समाजाची धार्मिक व्यवस्था कोणीतरी केली पाहिजे. आता या ठिकाणी आमचे रवींद्र फाटक साहेब आहेत. ही सर्व मंडळी या ठिकाणी जे काम करतात, असं असतं की माणसाला भूक लागते, जेवण पाहिजे.
माणसाला राहायला घर पाहिजे, परंतु जी धार्मिक भूक आहे ही कुठल्या तरी व्यक्ती आणि समाजाच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून भागवण्याची आवश्यकता असते. आणि मला वाटतं यावर्षी सर्वात मोठं आयोजन आहे. हजारोच्या संख्येमध्ये लोक येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात आणि एक चांगली परंपरा, धार्मिक परंपरा आपण या ठिकाणी करतोय. एक भजनकार म्हणून चंचल म्हणून आहेत, जे खास नरेंद्र चंचलजी एक जगविख्यात असे भजन सम्राट आहेत, कीर्तन सम्राट आहेत आणि त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी भरत चव्हाण साहेबांच्या माध्यमातून घेऊ शकतो. मला वाटतं एक चांगलं नियोजन आहे. त्याचबरोबर धर्मदासजी महाराज यांचीही उपस्थित मान्यवरांनी भेट घेतली. देवीच्या आवारात भक्तजन मनोभावे देवीची पूजा अर्चा करताना दिसून आले. नरेंद्र चंचल प्रस्तुत माता की चौकीचेही येथे आयोजन केले होते. नरेंद्र चंचल यांच्या माता की चौकी या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून आला. माता की चौकी या कार्यक्रमामध्ये चंचल यांनी विविध गाण्यांमधून देवीचे गुण गायले. नागरिकही मोठ्या भक्तिभावाने या कार्यक्रमात दंग झाले होते. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. लोकमान्य नगरच्या आर.जे. ठाकूर महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नृत्यविष्कार सादर करीत संपन्न. लोकमान्य नगर येथील आर.जे. ठाकूर महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 15 दिवसांपासून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाबाबतची तयारी सुरू केली होती. कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांनी एकत्रितरित्या या कार्यक्रमात सहभागी झाले. गरबात, भांगडा, शेतकरी, त्रिपनृत्य यांसारखे विविध प्रकारचे नृत्य येथे विद्यार्थ्यांनी सादर केले. झुका है मोरया पर अपना है तू करते हमारे आया है मोरया. गावची पारू नेसली गो नवासारा. गावची पारू नेसली गो नवासारा. चल गो पारू दर्याचे पुंजेला. चल गो पारू दर्याचे पुंजेला. या कार्यक्रमास परीक्षक म्हणून या सुखांनो याचे दिग्दर्शक समीर काळभोर, धनंजय पष्टे यांची उपस्थिती लाभली. महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच विविध कलागुणांना वाव देण्याकरिता हा उपक्रम राबवल्याचे कॉलेजच्या मुख्याध्यापिका पूजा कुलकर्णी यांनी सांगितले. इथे शैक्षणिक उपक्रम तर नेहमी राबवले जातात, त्याचबरोबर विविध कलागुण दर्शन आणि स्नेहसंमेलनात नेहमी त्यांना वाव दिला जातो आणि ज्यामुळे मुलांची जास्तीत जास्त अभ्यासाशिवाय दुसरी प्रगती व्हावी हा त्याच्या मागचा आमचा उद्देश आहे. मुलांना वेगळ्या वेगळ्या विषय दिले होते. उदाहरणार्थ दीपनृत्य, शेतकरी नृत्य, गरबा, भांगडा असे विषय दिले होते आणि ते मुलांनी त्या थीमचं पालन केलं आणि त्याचप्रमाणे त्यांनी गाणी सादर केलेली आहेत. तर लोकमान्य नगर शिक्षण संस्थेच्या सदस्य आरती ठाकूर यांनी मुलांचा प्रतिसाद व उत्साहाविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. महाविद्यालयातील सर्व शिक्षक वर्गानेही मुलांसह कार्यक्रमाचा आनंद घेतला. सामाजिक प्रबोधन, सर्वधर्म समभावी, सर्व बांधिलकी जपत विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आरपीआय राष्ट्रीय अध्यक्ष रामदास अठोले यांच्या वाढदिवसानिमित्त भांडूपमध्ये महिलांना साडी वाटप संपन्न. तर लर्निंग लायसन ऑनलाईन प्रक्रियेने उपलब्ध होणार अवघ्या 10 मिनिटात. एजंटला बसणार चाप. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.
महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.